दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरीत दूध घालून आल्यानंतर सोनबा सदूनानांच्या घरी गेला. चुलीला पाय लावून नाना बसले होते. नानींच्या भाकऱ्या थापणं चालू होतं. सोनबाला पाहून दोघांनाही आश्चर्य वाटलं. चुलीवरचा तवा खाली ठेवून नानीने त्याच्यासाठी झटकन चहा ठेवला. चहा घेतल्यानंतर तो म्हणाला, बरं झालं तुम्ही दोघं भेटला. काय काम आहे का आम्हा दोघांकडं? काम साधंच आहे. कालच्याला रंगूबाई तुम्हाक न येता माझ्या का आलती. सुतार भाऊजी 8 दिवसापासून हातरुणावर पडून येत. दवा पाण्याला पैसे नाहीत म्हणून शनी डोळ्याला पदर लावून सांगत होती. नानींनी नानांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. मुखस्तंभासारखे ते गप्प बसून होते. नानांच्या समोर तोंड उघडणं त्यांना शक्य नव्हतं. ते बोलत नाही आहेत असं पाहून त्या म्हणाल्या, अरे तिला पैसे लागत होते तर आमच्याकडे यायचं. नानी, तिला तुमचं भ्या वाटतो. मी काय वागीन बिगीन आहे का सोनबा? हे बघ सोनबा, आता मी समजा सोडून शनी दिलं आहे. झालं गेलं गंगेला मिळालं. आता मागचं उकरीत बसायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. काय दुखतं आहे सुतार भाऊजीचं? पोटदुखी लागली. फोटो काढाय सांगितलं आहे. जास्ती असेल तर ऑपरेशनची येळ येईन म्हणून शनी ती पार खचून गेली बघा. हे बघ, आम्ही तिला मोठ्या मनाने मदत करू. सोनबा, अरे 30 दिवस ती आमच्याकडं घरावानी राबती. अशा टायमाला आम्ही तिच्या कामाला नाही आलो तर लोक आमच्या तोंडाशी अन्न घालतील. सोनबा आणि सदू नानासुद्धा अवाक होऊन नानींकडे पाहत राहिले. त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसलेला नव्हता. थोड्या वेळानं सदू नाना म्हणाले, सोनबा, या घरामध्ये खळाळणारा अमृताचा झरा आहे असं या अगोदर मला कोणी सांगितलं असतं ना, खरंच वाटलं नसतं. भामा, तुला सांगतो, आम्हाला तू खरोखर लाजवलं बरं का. नानी, तुम्ही रंगूबाईला मदत करायला इतक्या सुखासुखी तयार व्हाल असं मला बी वाटलं नव्हतं. खरंच तुमचं मन लय मोठं आहे. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तर तिचं नाव सुद्धा काढू दिलं नसतं. अरे सोनबा, कसं सांगायचं तुला? माझा हरवलेला खजिना मला परत घावलाय. आणि कशाची बी माझी अपेक्षाच नाही रे. सुतार भाऊजी आणि त्यांची रंगी बी माझी कोणी वादी दुश्मन नाही. आत्ता तुम्ही दोघं जाऊन या, त्यांच्या गरजेपुरते पैसे देऊन या. सोनबा नानी पुढं नतमस्तक झाला. नानी त्याला आभाळा एवढी मोठी वाटली होती. तो घाबरत म्हणाला, सांच्याला मी बी भाऊजींना भेटायला जाईन. राशा वागताला माणसाची पारख होती ना. नानी, माझ्याबरोबर तुम्ही बी आला असता तर? नाही, आत्ता सवड नाही मला. स्वयंपाक धुणं पाणी समजा राहिले. खोरपाया माणसं आहेत. डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं सदूनानांना वाटलं. गोमाजी आजारी असल्याचं त्यांच्या कानावर आलं होतं. रंगीची आर्थिक परिस्थिती त्यांना चांगलीच माहिती होती. जीव तुटत होता, पण बायकोला सांगायची त्यांना हिंमत झाली नव्हती. आत्ताशी कुठं त्यांचं गाडं सुतावर आलेलं होतं. हा तिढा अखेर सोनबाच्याच मध्यस्थीने सुटला. यानंतर मध्यंतरी 3-4 दिवस गेले. सोनबा रखमीच्या बापाची भेट घेऊन आला होता. त्यांनी रखमीला तिच्या आईबापाला मधाचं बोट लावून ठेवलं होतं, पण बळवंताचाच पत्ता नव्हता. कोळवणला जाऊन येण्यासाठी रखमाची तगमग चालली होती. काही ना काही काम निघत होतं म्हणून सोनबा आजचं उद्यावर ढकलत होता. सकाळी दिवस उगवल्याबरोबर रखमी येऊन गेली होती. सोनबानी तिच्याकडे निरोप पण दिला होता की आजच्याला मी समधी कामं बाजूला ठेवणारे. धाकूदादासने म्हणावं 11च्या गाडीने कोळवणला जायचे, फैसला पाडूनच येऊ. 11ची गाडी पकडायची म्हणून सोनबा 10 वाजता जेवायला बसला. त्यांनी 4-6 घास खाल्ले असतील नसतील, तोच त्याला बळवंता दारात उभा असलेला दिसला. त्याच्याबरोबर रखमी पण होती. रखमीला बघून त्याला आणि गंगेलाही अतिशय आश्चर्य वाटलं. अरे या की यात या. ताटावरनं उठत सोनबा म्हणाला. तो हात धुवून टाकेपर्यंत गंगेने बळवंताच्या हातात पाण्याचा तांब्या दिला होता. रखमीला बसायला पोतं टाकलं. सोनबा बळवंतासह कॉटवर जाऊन बसला. मग छानपैकी गालात हसत रखमीला विचारलं, पाहुण्याची कुठं भेट झाली रखमा? अहो, तुमचं घर विचारित आमच्या का आले ते? ती लाजून खाली बघत उत्तरली, आता इथं आमची जातवाली माणसं असतील असं वाटलं नव्हतं. येता येता त्या घराच्या बाजूला भाता दिसला म्हणून शन यांच्याकडे गेलो इचराया. अरे 2-3 दिवसापासून आम्ही तुझी वाट बघतोय ना. काम होतं त्यामुळं सवड नाही झाली. रखमा, दवाखाना आजच्याला बंद आहे का? काल पण बंद आहे.
डाक्टरसाहेब पुण्याला गेले आहेत, आणखीन 2 दिवस येणार नाहीत. बरं झालं. धाकू दादा काय करतात? दुकान लावलं होतं, पाहुणे आले म्हणून शन बंद करून शन निवांत बसलेत. जाते मी, आई स्वयंपाकाला लागली. पाहुण्यांच्या बरोबर तुम्ही बी जेवाय आलं पाहिजे, असं म्हणून रखमा उठली. अगं थांब रखमा. होय की, थांब, चहा घेऊन शनी जा. नाही नको, आई वाट बघत असन, तिला स्वयंपाकाला मदत करायला जाय पाहिजे. अगं जाशील की, चहा प्याय किती सगळं लागणार आहे. रखमी खुशीत होती. आनंद तिच्या मुखकमलावर विलसत होता. बळवंता मात्र काहीसा भांबावला होता. त्याला या गोष्टीची पुसटशी कल्पना नव्हती. कोळवनच्या भेटीत सोनबाने फक्त विचारपूस केली होती, अधिकचं काही सांगितलेलंच नव्हतं. रखमीने भराभरा चहा पिऊन टाकला. ती जायला निघाली तेव्हा सोनबा तिला म्हणाला, रखमा वाई जरा बाहेर थांब, माझा चहा पिऊन येऊन दे, तुझ्याबरोबर मला थोडं बोलायचे. सोनबा घराच्या कोपऱ्याकडे गेला. हळू आवाजात त्याने तिला विचारलं, तुझी पसंती विचारायची. बळवंता, तुला पसंत आहे का नाही ते परखड सांग. अहो त्यासनी काही कल्पना दिसेना. अगोदर त्यांचा विचार घ्या, त्यांचा होकार पाहिजे का नको. ते समजा माझ्याकडे लागलं ग, तू सांग तुझं. मला पसंत आहेत, माझ्या मनाजोगा जोडीदार आहे. मला जे पाहिजे ते समजा त्यांच्यामध्ये आहे. मजा आता तासाभराने येतो आम्ही. लवकर या, सारखं हेलपाटं घालायला लावू नका. काय हेलपाटं माझ्याकरता घालते का तू? सोनबा घरात आला. गंगी तिची दुपारची भाकरी फडक्यात बांधत नवऱ्याला म्हणाली, मी कामाला गेले तर चालन का? चालन की. तो बळवंताजवळ बसत म्हणाला. ती म्हैस सोडून गेल्यावर बळवंताने विचारलं, अरे काय प्रकार रे सोनबा? कोणता रे? मला काहीतरी वेगळंच वाटतंय. त्याकरता तर तुला इकडं बोलिवला. जिच्याबरोबर तुझा संबंध जोडायचा ठरवला होता तीच योगायोगाने तुला आधी भेटली, म्हणून क्षण त्यांच्याकडे जेवायला जायचं वे. रखमी तुला पसंत असेल तर जाऊ. तिला कोण नाही पसंत करणार? नक्षत्रवाणी दिसायला आहे. पण मी असा एकला फकीर, कशाचा आधार नसलेला. त्याची चिंता तू नाही करायची. इथं तू घर जावय म्हणून छान राहायचे, वाडवडिलांचा धंदा करायचा. ही रखमा अजून बिन लग्नाची आहे का? नाही, ते बी सांगणारच होतो तुला. ज्या कोणशानं काय ठेवणार नाही मी. 5-6 वर्षापूर्वी तिचं लगीन झालं तर ती सासरी फक्त 3-4 महिने नांदून परत आली. त्यानंतर ती जी करंजवाण्याला आली ती परत गेलीच नाही. नाही, पण नाही जायचं कारण काय? तो पुरुष नव्हता म्हणून क्षण नाही गेली ती. शांबळू नवऱ्या का कोण राहील सांग? मधल्या माणसाने फसवलं त्यांना. हे बघ बळवंता, रखमी स्वभावाने लई चांगली आहे. मान वर करून कोणाकडं पागणार नाही. तोंडाळ नाही, घमेंडखोर नाही, कष्टाळू आहे. तुला सुखामध्ये ठेवीन. इथल्या दवाखान्यात कामाला येते, पण लगीन झाल्यावर ते काम सोडून देणार. का सोडणार का? अरे सकाळच्या 8 पासून संध्याकाळच्या 8 पतोर थांबायला लागतं तिथं. परवडत नाही. घन मारायला कोणी नको का? अरे मी तर स्वप्नामध्येच असं वाटायला लागलं आहे. माझं नशीब एवढं चांगलं असेल असं मला वाटतच नव्हतं. हे बघ, जे नशिबात असतं ना ते कधी ना कधी मिळाल्या बेकार राहत नाही. येळ आली का समजा योग बरोबर जोडतो. तुमची गाठ बांधायची पांडुरंगाची इच्छा होती असं समज पाहिलं तर. सोनबा काय रे? बळवंताला पुढे बोलताच येईना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जरा वेळानं डोळे कोरडे करून तो सद्गदित कंठानं म्हणाला, लय हालामध्ये दिस काढले रे. अनेकदा ओपाशी पोटी लोकांची वजी उचलली. सोबतीला आणि मनामध्ये बी आधार घेऊन शहन मेल्या मनाने आज पतूर जगलोय मी. कोणतं बी सपान नाही पाहिलं. सपान बघण्यात अर्थच नाही वाटला रे. खरंच सांगतो, मी मनाने तिळ तुटत चाललो होतो. लय धीच जगायचं नाही असं सारखं मनामध्ये येत होतं. म्हणून शहाणा आज स्वप्नामध्ये असल्यागत वाटते असं म्हणलो मी. सोनभार, तुझ्या रूपाने आजच्याला मला जणू देवच भेटला. हे बघ, मी देव काय नाही बळवंता. मी तुझ्यावानी साधा माणूस आहे. योगायोगानं तुझी भेट झाली, तुझी हकीकत कळली. त्याच वेळी मला रखमेची आठवण आली. तिचा विचार घ्यायचा होता म्हणून शान त्यावेळी मी नाही बोललो. आणखीन थोड्या गप्पा मारल्यानंतर ते जेवायला गेले. रखमीच्या जन्मदात्यांना जो आनंद झाला होता त्याला रखमीप्रमाणे सीमा नव्हती. सोनबाचा मित्र जावई म्हणून त्यांना प्रथम दर्शनीच आवडला. धाकूजीनं त्या दोघांचं अत्यंत आनंदपूर्वक स्वागत केलं. रखमी बळवंताच्या पसंतीचा प्रश्नच राहिला नव्हता. प्रश्न होता फक्त लग्न कसं कुठे करायचं त्याचा. सोनबाला विचारताच त्याने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.
बजरंगा चंपाबाईचं जसं रजिस्टर लगीन लावलं तसं लावून टाको. फकिस्त वधूवरसनी कापडं घ्यायची आणि जायचं रजिस्ट्रारच्या ऑफिसात. अरे पण कापडं शिवून व्हाय ना गुटका. आता काय साधारण जंपर तर शिवायचं आहे. 2 तासामध्ये अर्जंट शिवून घेऊ व्हायच काय. आणि दिस कोणचा धरायचा. हे बघा परवाला गुरुचा वार आहे आणि कोणता वेगळा मुहूर्त पाहिजे. उद्याच्याला बळवंता कोलवणला त्याचं आसन ते सामान आणायला जाऊन येईन. तुमच्यापैकी कोणीतरी जावं त्याच्याबरोबर. लगीन झटपट उरकून टाकावं असं माझं म्हणणं आहे. तुमची काय अडचण असेल तर सांगा. सोनबा निर्णायक स्वरात म्हणाला. अरे पण पाहुण्यांचा काय विचार. तर बघा सोनबाच्या मोहरमी नाही. खर्च विषय म्हणत असाल तर 1000-1200 आहेत माझ्याकडं. बळवंता आतापासनं तुला या घराचं समद पागायचं आहे. माझ्याकडं लग्नाच्या खर्चापुरते पैसे आहेत सोनबा. मला एखादा डाग नको आहे करायला. मंगळसूत्रापुरते माझ्याकडं पैसे आहेत. मग झालं की परवाचा दिवस नक्की करा. यानंतर सगळ्यांची जेवणं झाली. शिरापुरीचा गोड बेत होता. बळवंताला कितीतरी दिवसांनी घरचं खायला मिळालं होतं. जेवताना सगळ्या कटू आठवणी त्याच्या मनात घोंगावल्या. मोठ्या मुश्किलीने त्या यातनांना त्याला आवर घालायला लागला. 4 वाजेपर्यंत सोनबा धाकूजींच्या घरी होता. रोजच्यापेक्षा जेवण थोडं जास्त झालं होतं. पापण्या जड झाल्या होत्या पण इलाज नव्हता. धाकूजींच्या गप्पात खंड पाडलाच नाही. त्या दिवशी बळवंतानं सोनबाकडे मुक्काम केला. रात्री 11पर्यंत त्याने आपल्या मित्राबरोबर हितगुज केलं. सगळं करंजावणं त्याच्या डोळ्यांपुढे उभं केलं. दुसऱ्या दिवशी उजाडल्याबरोबर रखमी त्याला बोलवायला आले. काय रातभर झोप आली नाही ना. गंगीनी भुवया उडवत विचारताच तिने गालात हसत किंचित लाजून उत्तर दिलं. तुमचा अनुभव सांगताय काय वहिनी. बाया माझा अनुभव लई वेगळा आहे. बस बस काल ती पाहुणेसनी आंघोळी करता बोलवायला आली. काय मग नानीमध्ये गरम गरम पाण्याची बादली नेऊन ठेवली असन है का नाही. गंगे अगं आच्याला त्यासनी जोडीने कोळवणला जायचे. आता आपली गरज नाही राहिली. भाऊ असं म्हणायचं नाही. पाठीशी तुमचा आशीर्वाद असले बिगर आम्हाला हा दिस पागायला मिळाला असता का. कोळवणला गेल्यावर एक करा. उद्याऐवजी आजच कापडं घेऊन शिवून आणा. काय बळवंता. चालतंय की. माझ्या ओळखीचा टेलर तासाभरामध्ये शिवून बी देईन. चहा घ्याय येणार ना. सासरेच्या घरी जाण्यासाठी बळवंता उठल्यावर त्याला विचारलं गंगीने. चहाचा मला कंटाळा आहे. मी सांजेला येतो बसाया. बसाया. एका रातीमध्ये आमचा कंटाळा आला काय. आता तुम्हासने किती त्रास द्यायचा वहिनी. वहिनी आम्हाऐवजी तुला त्रास होत असन नाही का गर रखमे. ठरल्याप्रमाणे खामगावला जाऊन सोनबाच्या पुढाकाराने रखमा बळवंताचा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पाडला. मोहिते डॉक्टरांसह सगळ्या गावाला ही गोष्ट संध्याकाळी समजली. या निमित्तानं सोनबाच्या करणीची चर्चा पुन्हा एकदा गावात झाल्याशिवाय राहिली नाही. रखमा बळवंताचं जीवन उजळून टाकण्याचं पुण्यकर्म त्यांनी केलेलं होतं. निरपेक्ष वृत्तीनं समाजाची सेवा करणारा तो खरा समाजसेवक ठरला होता. त्यामुळे जनमानसात त्या सामान्य माणसाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा आपोआप उंचावली होती. 9-10 वर्षांपासून करंजावण्यात सार्वजनिक गणपती उत्सवाला सुरुवात झाली होती. चालू वर्षी 9 दिवसांचा हा महोत्सव मोठ्या थाटामाटानं पार पाडायचा ठरला होता. गणपतीची प्रतिष्ठापना झाली. सोनबानं दरवर्षीप्रमाणे मोठ्या हिरिरीने या उत्सवात भाग घेतला होता. या अगोदरच्या त्याच्या सहभागाला फारसं महत्त्व नव्हतं, पण यावर्षी उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी राजाभाऊ असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व दिलं गेलं होतं. प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनात राजाभाऊंनी त्याचा विचार घेतला होता. भाद्रपद महिना संपेपर्यंत तो लोकांच्या अडीअडचणीला उभा राहिला होता. दिवसभर कोणाकडे तरी राबायचं. अधूनमधून पाटील सरपंचाची कामं करायची. घरी आल्यावर चहा घ्यायचा की लगेच भोसले गुरुजींच्याकडं जायचं. त्यांच्याकडं तासभर थांबायचं. उरलं सुरलं त्यांचं मार्गदर्शन घेत त्यांच्याबरोबर शुद्ध बोलण्याचा सराव करायचा आणि मग सरळ घरी परतायचं. जेवायचं का लगेच कॉटवर आडवं व्हायचं असा त्याचा दिनक्रम ठरलेला होता. दरम्यान त्यांनी बिडी ओढणं सोडलं होतं. लहान मुलासारखं पोरकट वाढणं सोडून दिलं होतं. राहणीमानात सुधारणा केली होती. सदरा घालायला मात्र त्यांनी सुरुवात केली नव्हती. नीळ दिलेले स्वच्छ कपडे, 2-3 दिवसांनी दाढी घोटायला आणि पायात नव्या वाहनं घालायला त्यांनी सुरुवात केली होती. आस्ते आस्ते त्यांनी हा सगळा बदल घडवून आणला होता.
बैलपोळ्यानंतर म्हणजे आश्विनाच्या पहिल्या दिवसापासनं त्यांनी दुसऱ्याकडे कामाला जाणं सोडून दिलं. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात करायची होती. दगड, माती, विटा, वाळू, सिमेंट, लाकडं, कौलं सगळ्याची सोय करायची होती. गवंडी, सुतार ठरवायचे होते आणि त्याकरता अवधी फक्त 1 आठवड्याचा होता. घटस्थापनेच्या दिवशी चहापाणी झाल्याबरोबर तो पहिल्यांदा सुतार आळीकडं गोमाजीला गाठायला गेला. गोमाजी नेटावर होते. कोणाच्या तरी कुळवासाठी जाळणावळी करत. पोटदुखीमुळे त्यांचा 1.5 महिना वाया गेला होता. डोक्यावर कर्जाचा बोजा झाला होता. बसून खाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी हळूहळू हलक्या कामांना सुरुवात केली होती. राम राम भाऊजी. सोनबानी त्यांना लांबून नमस्कार केला. कोण कोण? सोनबाई वय. राम 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 राम. अगं हे रंगे. सोनबाचं नाव कानावर पडताच रंगी झटकन दारात आली होती. दारातनं त्यांना म्हणाली, बसा चहा आणते. काय मी येणार म्हणून सपान पडलं होतं काय? आल्याबरोबर चहाच. अहो आमच्याकरता केलता. भाऊजी दसऱ्याला हॉटेलचं भूमिपूजन करायचे. बापूसाहेबाची बकळ हाटीला करता घेतली वय. वय भाऊजी. अहो लोकांकडं मजुरीने राबायचा कटाळा आला बघा. तर सुतारकाम तुम्ही करणार का हे तुम्हासनी विचारायला आलोय. करतीन की सोनबा. तुझं काम नाही करायचं तर मग कोणाचं करायचं रे? देवघेवीचं बोलणं पण करायचं नाही. तुझ्या मर्जीला जे येईन ते घेऊ आम्ही. गोमाजीला बोलून न देता रंगीनीच सांगून टाकलं. गवंड्याचं देखील माझ्याकडं लागलं सोनबा. खात्रीचा माणूस आहे, स्वस्तात बघून देतो. काम कशा प्रकारचं करायचं तेवढं फक्त सांग. आणखीन एक आश्वासन देऊन गोमाजीने विचारलं. 2 डालनी आड्याचं काम करायचे. लांबीला 22-23 फूट आणि रुंदीला 14-15 फुटाचं. मोरं 7-8 फूट रुंदीची मोकळी पडवी येगळी. वरतून पत्र घालायची का कौलं? इलायती कौलं घालायची. पांढऱ्या मातीमध्ये बांधकाम करायचं. आतून पलिस्टर, बाहेरनं दर्जा भरायचा. मोंडाऱ्या नानीची बी बोली करायची. मागून वादावादी नको. अरे बरंच खर्च येईल. बराच तरी किती? अहो महागाई किती वाढली. 25-30 हजारापतूर नक्की. चालन, हाय माझ्या आवाक्यात. डबर, माती, विटा, कौलं, सिमेंट किती लागन त्याचा अंदाज येईन का सांगता? येईन की. अरे अख्खा जलम ह्याच्यात चाललाय. डबर मातीच्या 2-2 गाड्या सांगा. विटा 10,000, 1,000 कौलं, सिमेंट 15 गोणी. वाळू आपल्या नदीची वापरायची. लाकडाकरता फॉरेस्टरला गाठता आलं तर पग निम्मी बचत होईल. सिमेंट, कौलं, बाकी सामान खामगावून आणता येईन. गोमाजींनी तोंडपाठ असल्याप्रमाणे अंदाज सांगितला. 4-5 टेबलं, 8-10 बाकं, माल ठेवाय काचेचं कपाट आणि गल्ल्याची मांडणी बी करायची. बाहेरच्या पडवीत मांडाया फकिस्त 2 बाकं बनवू आपण. बाकी समद कडाप्याचं बनवू. मांडणी, कपाट, टेबलं कोळवणून आयती आणू. तिथं एका जागी चांगल्यापैकी जुनी मिळतील. आणि गवंडी कधी सांगताय? दसऱ्याच्या दिवशी सकाळी 8 वाजता त्याला हजर करतो. त्याच्या हाताखाली 2 माणसं पाहिजे. कोणाला तरी पाया खोदायला दे. दिवाळीच्या पाडव्यापतूर आडं ठोकून होईन का? काय सांगता नाही येत. एखाद्या वेळी कार्तिकी पुन्हा उजडायला होईल. सोनबा मग दिनाच्या भेटीसाठी दूध डेअरीकडे गेला. त्याच्या मालकीचा ट्रक आणि वीटभट्टी होती. दिना चेअरमनच्या खुर्चीत बसून काहीतरी हिशोब तपासत होता. सोनबा त्याच्या पुढ्यातल्या खुर्चीत जाऊन बसता दिनाने बेल वाजवली. शिपायाला चहा आणायला पेटाळलं. हातातलं काम सोडून विचारलं, काय काम काढलं सोनबा? ते दसऱ्याला हाटीलाचं भूमिपूजन करायचे. 2 गाड्या डबार, 2 गाड्या माती, 10,000 विटा पाहिजेत. कधी टाकू? आज का उद्या? अहो दसऱ्याच्या अगोदर कधी बी तुमच्या सवडीने टाका. किती पैसे द्यायला लागतील त्याचा हिसाब करून शनी सांगितला तर बरं होतंय. काय हिशोब काय कुठं पळून चाललाय का रे सोनबा? चेअरमन, माणसाने व्यवहाराला चोख असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं प्रेम नको. आकडा सांगा. आकडा फार मोठा नाही सोनबा. कसा बी असू द्या. मला अंदाज तर येऊ द्या. हे बघ, डबर 600, माती 500, वेटाचे 8,000. 9,100 होत्यात. वरचे 100 देऊ नको. फक्त 9,000 दे. पण हाटील कसं जाकात झालं पाहिजे सोनबा. अहो मी माणूस गरीब आहे चेअरमन. ऐपतीप्रमाणे करणार मी. चहा घेतल्यावर सोनबानं दिनाचा निरोप घेतला. 11 वाजून गेले होते. तिथून तसाच बजरंगाच्या भेटीला गेला. बजरंगाचं जेवण चाललं होतं. सुलभा त्याच्या बाजूला एक हात गुडघ्यावर टाकून बसली होती. चंपा वाढण्याचं काम करत तिच्याजवळ पायांवर बसलेली होती. सोनबाला बघून बजरंगा आनंदला. म्हणाला, ये ये जेवायला ये सोनबा. नाही तुमचं चालू द्या पैलवान.
अरे बस, जेवतो ना. भाऊजी जेवा की, चंपा पाठ मांड, झटपट ताट कर. नको चंपाबाय, गंगी वाट बघत असन, मी गेल्याबगर ती जेवायला नाही बसणार. खोटं बोलू नका. गंगाबाईला आजच्याला घाटाचा उपास असणार आहे. ते विसरलोच होतो की आजच्याला घड बसायचे नाही का. मग तुम्हाला तर 9 दिवसाचा उपास असन वहिनी. पहिल्यापासून धरत आले मी भाऊजी. चंपानं सोनबासाठी पाठ मांडला, ताट वाढून आणलं. त्यांनी जेवायला सुरुवात केल्यावर बजरंगाने विचारलं, कोणती कामगिरी घेऊन आला भाऊ? ते फॉरेस्टरला भेटायला जायचे. लाकडं कधी पाहिल? दसऱ्याला काम चालू करायचं आहे, त्याच्या अगोदर तजवीज करून क्षण ठेवायला पाहिजे. ठीक आहे, उद्या नाही तर परवा जाऊ. मी त्यांना सांगून ठेवलेलंच आहे. 5-6 मोठी रेंड घेऊ, पाहिजे तसे कापून आणता येईल. कशाला काळजी करतो, मी आहे ना. तुम्ही हायसा म्हणून तर काळजी सोडून दिली. चंपाबाई तू कशी आहेस? बोलायला बंदी नाही ना तुला? तुम्ही बरोबर बोलताय, तुमचं बोलणं चाललं आहे म्हणून मी नाही बोलले, पण मी आनंदात आहे भाऊ. आईला भेटा एकदा बी गेली नाही असं कानावर आलं आहे. ही काय माझ्याजवळ बसली माझी आई. तिच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं. अगं बया, राग घडीचा असतो. तिने जन्म दिला आहे तुला. भेटून ये असं आम्ही रोज म्हणतोय भाऊजी, पर ही काय ऐकत नाही. सुलभा तिच्या पाठीवर ममतेनं हात ठेवून म्हणाली, मी जाणार नाही भाऊ. गरज असन तर ती येईन. तुझा राग अजून गेला नाही वे? कसं जाईन? घरात येऊ नको, जीव दे असं ती मला म्हणली होती. नाही विसरू शकत. असं नाही करायचं चंपाबाई. लोक तुला नाही नावं ठेवणार, लोक पैलवानाला नावं ठेवतील. सोनबा समजावणीच्या स्वरात म्हणाला. सोनबाला घरी जायला 3 वाजले. मनात योजलेली सगळीच्या सगळी कामं विनासायास झाली होती, त्यामुळे तो खुश होता. देवाच्या कोनाड्याला गंगी कावाचा रंग फासत होती. त्याला आलेलं बघून ती फणकारली. जेवायची तरी आठवण आहे का नाही आहे? अगं तुझा गड बसणार आहे. उगा आधीमध्ये लोडबोड नको म्हणून शनी बाहेरूनच जेवण करून आलो. जरा बी कसं तुमचा हातभार नाही हो. या 2 हातांनी मी एकलीनी काय काय म्हणून करायचं सांगा. सांगतो, अगोदर इकडे ये. तुझा पदर जमिनीला लोटांगण घालतोय, त्याला तुझ्या कमरेला खोसण्यासाठी हातभार लावतो. काय नको, माझा हात आहेत. अगं ते कावनं भरलेत गंगे. चावटपणा करणार नाही ना? कशाला नको ती आठवण करून देते का तू? सोनबा कॉटवर जाऊन पडला. गंगीचा रंग देऊन झाला. रंगाचं पातेलं विसळून फळीवर मांडत तिने विचारलं, हल्ली तुमचं ध्यान कुठं असतो म्हणते मी? सुतार भाऊजीकडं जातोय असं सकाळी म्हणलो होतो का नाही? त्यांच्याकडून दूध डेअरीकडं, तिथून बाजीरंगा आणि तिथून इथंच आलो बाईसाहेब. डबार, माती, विटा, लाकडं, गवंडी, सुतार समधीची व्यवस्था करून आलो. काय सांगताय? काय खोटं सांगतोय काय? कामा बिगर गावात हिंडायचं सोडून दिलं आपण. 2 दिवसांनी डबार माती येऊन पडली. 3ऱ्या दिवशी सोनबा खामगावला गेला. एकाच वेळी खादीचे 3 नेहरू शर्ट शिवायला टाकले. मसराईची धोतरं, खादीच्या 3 टोप्या, 2 कोपऱ्या घेतल्या. काही किरकोळ खरेदी करून करंजावण्याला परतला. बजरंगाने फॉरेस्टरकडून हळदीचे 3, भोकरीचे 2 आणि आयनाचा 1 असे एकूण 6 मोठे नग अवघ्या 3,000 घेऊन दिले. दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा खामगावला जायला लागलं. लाकडं कापायला. तुळया, वासे, तरट, खांब, परनळी, आडे, पाखाट्या, दारं, खिडक्या पाहिजे तशा कापून घेतल्या. गोमाजी बरोबर होता. कापाकापीचं सगळं त्यांनीच पाहिलं. तरीसुद्धा हळदीचा 1 नग राहिला, त्याच्या बॅटम पाडून घेतल्या. त्यात सॉमिलमध्ये बाकड्यांच्या आकाराचे अर्धा डझन कडाप्पे खरेदी केले. घरी यायला दिवस मावळला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी 9:30 वाजता सोनबाने हॉटेलचं भूमिपूजन केलं. कोणाला राग यायला नको म्हणून त्यांनी भूमिपूजनासाठी मुद्दाम मारुती करंजेला बसवलं होतं. गावातली बहुतेक सगळी महत्त्वाची मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. सोनबानं सगळ्यांना आश्चर्याचा गोड धक्का दिला होता. खादीचे कपडे घालून तो एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे मिरवत होता. न अडखळता शुद्ध मराठी भाषेत सगळ्यांशी बोलत होता. त्याचं व्यक्तिमत्वच पूर्णपणे बदललं होतं. त्याच्यातला हा आमूलाग्र बदल प्रत्येकाच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय झाला होता. लोकांना सगळ्यात जास्त आश्चर्य त्याच्या त्या शुद्ध बोलण्याचं वाटत होतं. काल परवापर्यंत तो सगळ्यांशी अशुद्ध बोलत होता. एका रात्रीत एवढा काय चमत्कार घडला? शुद्ध बोलायला तो कधी, कसा, कुठे शिकला? अशा अनेक प्रश्नांनी त्याने गावकऱ्यांची मती गुंग करून टाकली होती. लोकांना त्याचा बिलंदरपणा नवीन नव्हता, पण ही सगळ्यांना अतर्क्य अशी गोष्ट वाटत होती.
सायंकाळी सीमोल्लंघनाहून घरी येताच गंगेनं ताटात पंचारती घेतली. त्याला मोठ्या कौतुकानं ओवाळलं. आपला नवरा आता खरोखर मोठा माणूस झाला आहे याविषयी तिला तिळमात्र शंका राहिली नव्हती. त्याला ओवाळताना ती परंपरेप्रमाणे म्हणाली, खेळत खेळत गेले दरियाच्या काठी, खेळत खेळत गेले दरियाच्या काठी, आणलं माणिक मोती टाका आमच्या ताटी. सोनबानं तिच्या ताटात शमी वृक्षाची 4-5 पानं आणि 50ची एक नोट टाकली. गंगी खुश. जेवून घेणार का बाहेर जाऊन यायचे? नाही, लगेच नाही जेवायचं आणि बाहेरही जायचं नाही. रेडिओवरचा कार्यक्रम ऐकत मस्तपैकी तासभर विश्रांती घेणार आहे मी. हातपाय धुवायला पाणी गरम करू का? तिने काळजीच्या स्वरात चुलीकडे जात विचारलं. मग तो सोन्याहून पिवळं होईल. खरं म्हणजे ना तुमची दिष्ट काढायला पाहिजे. तुम्ही खरोखर एखाद्या मोठ्या पुढाऱ्यावानी दिसताय, वाण्या बामणावानी बोलताय. तुलासुद्धा शुद्ध बोलायला शिकलं पाहिजे. काय नको, मी येडी गाबाडी आहे ती बरी आहे. शिकण्याकरता तुम्हावानी वेळ नाही माझ्याकडं. अंगातला नेहरू शर्ट काढून सोनबा कॉटवर जाऊन बसला. रेडिओचं बटन फिरवलं. विविध भारतीवर मराठी गाणी लागली होती. गंगीनं चुलीवर पाणी तापायला ठेवलं. ती त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, चांगली गाणी लागलेत की. आजच्याला नाटक असेल नाही का? आहे. नाटक म्हादा आणि गोधा झोपल्यानंतर सुरू होणार आहे. गंगीने त्याच्याकडे लाजून बघितलं. तिच्या गालावर छानपैकी खळी विराजमान झाली होती. पापण्यांची उघडझाप करत म्हणाली, आजच्याला थकला नाही वे? गरम पाणी कशासाठी तापवायला ठेवलंय मग? त्यांनी हातपाय धुतल्यानंतर बाहेर खेळायला गेलेली मुलं आली म्हणून तिने विचारलं, जेवायला वाढू का? तू असं कर, पोरांना आधी जेवायला घाल, आपण नंतर जेवू. का तुला भूक लागली आहे? तुम्ही बाहेरून काहीतरी खाऊन शाने आल्यासारखं दिसते. नाही, सणासुदीचं मी बाहेर काही खात नाही हे माहिती आहे ना तुला. हां, चहा मात्र 4-5 वेळा झाला आहे. 2-3 जेवायचा आग्रह करत होते पण मी सगळ्यांना नकार दिला. गंगीला भूक लागली होती. ती पोरांना वाढून पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसली. पोरं जेवून उठल्यावर तो कॉट खाली उतरला. ते जेवायला बसेपर्यंत पोरांची कॉटवर मस्ती चालली होती. 10-15 मिनिटांनी पोरं आपोआप झोपी गेली. गंगीची भांडी घासून होईपर्यंत रेडिओ चालू होता. ती बाहेर जाऊन आल्यावर त्याला म्हणाली, काय झोप येत नाही वे? तू शेजारी असल्याशिवाय झोप येणार नाही. पोरांच्या अंगावर पांघरून घाल, आपण खाली झोपू. अहो, त्यांना खाटव झोपायची नाही सवय. रात्रीचं एखादा अचानक खाली पडलं तर पडू दे. का तुला वरती झोपायची इच्छा आहे? गादी असती तर रोज झोपले असते. ती खाली गोधडी अंतरत हसत हसत म्हणाली, अगं तू आहेस की, मग गादीची काय गरज? सोनबा अंथरुणावरती अंग टाकत म्हणाला, माझं लागलं डोळं झाकायला. हातरुणावर पडल्यावर एक सुचतंय तुम्हाला. नेहमीपेक्षा काही वेगळं सुचत नाही आहे मला गंगे. सोनबा तिच्याकडे सरकत म्हणाला. दुसऱ्या दिवशी बळवंत आणि गुणाला मदतीला घेऊन त्यांनी पाया खोदायला सुरुवात केली. स्वयंपाक पाणी उरकल्यावर गंगीसुद्धा मदतीला आली. 1.5-2 फुटांवर मुरुम लागल्यामुळे फारसे प्रयास पडले नाहीत. 3-4 एका दिवसात पाया खोदावी पूर्ण केलेली होती. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित बिलंदर या कादंबरीचा भाग. आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.